लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेसाठी एनडीएला 4 तास 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे। त्यातील 4 तास भाजपचे खासदार बोलणार आहे। एनडीएमधील मित्रपक्षांना मात्र चर्चेसाठी केवळ 40 मिनिटांचा वेळ मिळेल। भाजपचे 7 खासदार लोकसभेमध्ये बोलतील। जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे लोकसभेमध्ये आज बोलणार असल्याचं कळतंय। खरं तर हे भाजपचे काही महत्त्वाचे चेहरे आहेत, ते आज लोकसभेमध्ये वक्फ विधेयक मांडणार असल्याचं कळतंय। तर वक्फ सुधारणा विधेयक नेमकं काय आहे, यामध्ये नेमकं काय काय मांडण्यात आलेलं आहे बघूया। आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं, मात्र आता गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक आहे। आधी बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे, 4 सदस्यांची निवड सरकारकडून असायची, मात्र आता किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असणार आहेत। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा, कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टामध्ये जाता येणार आहे। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवरती वक्फचा दावा असायचा, मात्र आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार जे आहेत ते आयुक्तांना होते, आता मात्र जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार आहेत।